इयत्ता 4 विषय परिसराभ्यास भाग 1 पाठ 1 प्राण्यांचा जीवनक्रम. सांगा पाहू. कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा. त्यांच्यात साम्य दिसते का? कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यात साम्य दिसते. कुत्रीला 4 पाय आहेत. पिल्लांना सुद्धा 4 पाय आहेत. कुत्रीला शिपटी आहे. पिल्लांना सुद्धा शिपटी आहे. कुत्रीला 2 कान आहेत. पिल्लांना सुद्धा 2 कान आहेत. तसेच कुत्रीचा रंग व पिल्लांचा रंग यांच्यात सुद्धा सारखेपणा आहे. फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा. त्यांच्यात साम्य दिसते का? तर फुलपाखरू व अंड्यातून बाहेर पडलेली अळी यांच्यात साम्य दिसत नाही. फुलपाखराला आकर्षक पंख आहेत. अळीला पंख नाहीत. अळीचा रंग वेगळा आहे व फुलपाखराचा रंगसुद्धा वेगळा आहे. सांगा पाहू. कोंबडी अंडी घालते. त्या अंड्यातून पिले बाहेर पडतात. तुम्ही कोंबडी व अंड्यातून बाहेर पडलेले पिल्लू पाहिले असेल, परंतु मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? मांजर हा सस्तन प्राणी आहे. तो अंडी देत नाही. मांजर पिल्लांना जन्म देते. प्राण्यांची वाढ. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते. आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाही. पण कावळा, कोळी, सरडा यांसारखे काही प्राणी अंडी घालतात. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाही. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्याला लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. नवा शब्द शिका. अंडी उबवणे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. माहीत आहे का तुम्हाला? जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. जरा डोके चालवा. कोंबडी आणि कोंबडीची पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? कोंबडीला 2 पंख आहेत. पिल्लाला सुद्धा 2 पंख आहेत. कोंबडीला 2 पाय आहेत. पिल्लाला सुद्धा 2 पाय आहे. कोंबडीला चोच आहे. पिल्लाला सुद्धा चोच आहे. डोळे आहेत. छोटासा तुरा आहे. तर या बाबतीत कोंबडी आणि पिल्लू यांच्यामध्ये सारखेपणा असतो. रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. फुलपाखरामधील रूपांतरण. सुंदर आकाराची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहे. फुलपाखराचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी
कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहूया. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. ज्या पानांवरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. नवा शब्द शिका. कात, शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगाळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्यांची गुंडळी विणतो. या गुंडळीवर तो स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. माहीत आहे का तुम्हाला, प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतींच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. माहीत आहे का तुम्हाला, स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तर ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. आपण काय शिकलो? कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते. तिला सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. कोशातून
पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात. आकर्षक पंख असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत स्वाध्याय. जरा डोके चालवा. 1. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? उत्तर: नाही. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वेगवेगळा कालावधी लागतो. 2. गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? उत्तर: उडणारा चतुर ही प्रौढ अवस्था आहे. 3. पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल? उत्तर: अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्यांनी ती पाने खाल्लेली असतात. 4. पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. कीटकांच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते? उत्तर: कीटकांच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ही अळी अवस्था असते. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? उत्तर: अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. म्हणून अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. 2. अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? उत्तर: जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. 3. फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? उत्तर: अंडी, अळी, कोश व प्रौढ या फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. 4. कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? उत्तर: कोश या अवस्थेत असताना बिबळ्या कडवा फुलपाखराच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. त्याला आकर्षक पंख व 6 लांब पाय आलेले असतात. चूक की बरोबर ते सांगा. 1. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. उत्तर आहे चूक. 2. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. उत्तर आहे बरोबर. 3. अंड्यातून फुलपाखरांची सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. उत्तर आहे चूक. गाळलेले शब्द भरा. 1. फुलपाखराची मादी वनस्पतींच्या पानावर रिकामी जागा घालते. उत्तर आहे अंडी. 2. फुलपाखराच्या रिकामी जागा सुरवंट म्हणतात. अळीला. उपक्रम: बिबळ्या कडवा या फुलपाखराचे चित्र काढा आणि रंगवा. इतर फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करा आणि वहीत चिकटवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओतून आपण प्राण्यांचा जीवनक्रम हा पाठ अभ्यासला आहे. आणखीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.